नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेडखेड येथील 5वीतील मुले अतिथी माती या पाठावर नाटिका सादर करणार आहे. समशेर बहादर श्रीमंत चक्रपादित्य महाराजांचा जयजयकार असते बसा मंडळी बसा. काय प्रधानजी कशी काय आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहे. श्रीमंत लोक सुखात आहे. छान उत्कृष्ट. बरं चोरी भारी वगैरे हे कुणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. फारच छान. बरं रोगराई वगैरे बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले. त्यात 500 माणसे गेली. बाकी सर्व जिवंत आहेत. वा प्रधानजी आमच्या राज्याची हलवाल एकूण उत्तम आहे म्हणायची. बरं आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? आज एक उत्तम गाणारे बुवा आले. त्याचं गाणं एकदा ऐकावं सरकार. बरं बरं म्हणा काहीतरी. बरं बरं त्याचं नाव काय म्हणाला? गानसेन. बरं बरं बोलवा त्यांना. महाराजांचा विजय असो. गवई बुवा तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा. महाराज मी वाजत नाही. गवई आहे. संगीत गातो. गवई बुवा म्हणा. बरं बरं म्हणा काहीतरी. साखरेसारखा गोड आहे. बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? महाराज मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट न पडले. संगीत कलेसाठी काहीतरी करा. अवश्य अवश्य. का बरं करावं? आज्ञा महाराज. प्रधानजी संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आताच्या आता दवंडी पिटवा. आपल्या राज्यात सगळ्यांनी गाणी म्हणायचं. साधं बोलायचं नाही. सगळं पाहिजे. ठीक आहे सरकार. जो कुणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा. मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा. पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या. आताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो. ऐका हो ऐका. ऐका हो तुम्ही ऐका. आजपासून सर्व बोलणे हवे. केवळ गाणे गाणे हवे. गाणे गाणे चालणार इतर पालाने. राजज्ञा जो मोडील कोणी देऊ सुळावर त्याच तक्षणी. ऐका हो तुम्ही ऐका. छे हसून तर आपलं पोट दुखायची वेळ आली बुवा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गातेच. साधं बोलणं नाहीच कुठे. मला ज्यांची यातना आहे ना कोण काय गायची आवाज फसाडे इकडे. त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे. लोक अगदी कसून गेले आहेत. तुम्ही गद्य बोलत तर त्याला पकडायचंय. आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं गद्य. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो आणि सुरावरी चढवतो. हे तिथे बघ दोघं नवला बायको भांडत आहे. बाजूला उभी लावून ऐकूया साधी भांडताई. चल तर लवकर. तेल संपलं. तूप संपलं. मीठ संपलं. स्वयंपाक आता मी करू कशाचा? हे माझी आई नकोच किंकाळू. हा चाललो बाजाराला आणून देतो माल तुला. शेर 2 शेर तुम्ही वांगी आणा छान सुरे. आणि तुम्ही तेल तूप मीठ बाई यांची ती काय सांगते. कमाल आहे बुवा. भांडण सुद्धा गाण्यातच करायचं. आता ही नवलोजी गेली बाजारात. तिथे गलती माणसाची गलती. प्रत्येक जण गाण्यातच बोलतंय. खरंच बाजारात ही गंमत. मग राजवाड्यात किती मजा उडाली असेल नाही. अरे गमत म्हणजे काय नुसती मजा. चाले मजा. समजे तू दुकानदार आणि मी गिराईक. मग मी विचारले दुकानदार दादा. अहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा? रुपयास 4 शेर रावसाहेब. रुपयास 4 शेर रावसाहेब. द्या तर एक शेर घालू नका कचरा कर. माल आमचा पांढरा पेक. कांदे किती आहे स्वच्छ सुरे. चाल आणि नाही तर फार मोडून ठेवा आज सुद्धा. नाही चालणार. आज रोख उद्या उधार. लाचवाड्यात आले तिथे तर शास्त्रीय संगीत
संघ लाग झाली तर चालेल. चल तिथली गंमत प्रत्यक्षात बघितली पाहिजे. चल तर लवकर. आलो आलो, मी राणी कुठे आमची? हे महाराज मी. आज तुझे तोंड सुकले कशाने? या पैशाने माझे गांधी आले. जा 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 जणी घेऊन या वैद्या. पुढे बोल गद्या, पुढे बोल गद्या. आता हो, आता बोलतोस लवकर, आता बोलतोस लवकर का ओढू तुझं मुंड? काय माझा राजवाडा जळला. मेलो मी, आता मला सांग, आता मला सांग. खड्यात गेली ती आज्ञा, खड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी नेहमीप्रमाणे बोला. ठीक. जशी आज्ञा महाराज, राजवाडा आहे. थोडक्यात आहे. आज्ञात वाजला, आग विझवली. आपल्या आज्ञेनं हा सगळा घोटाळे पाहता जो करा, शिक्षा करा. शिक्षा करा. लगेच पिटवा. हा महाराज, मी लहान तोंडी पण आपण ही आज्ञा घेतली तर अति तिथं माती होईल. शाबास प्रधानजी, रद्द केली आम्ही तुमचं खरं आहे म्हणजे असे बरं म्हटलं. पण आज्ञा रद्द झाली ना. झाली म्हणजे काय झाली? धन्यवाद.